आणि तुम्हाला माहीत आहे का, त्यामधील जवळजवळ 45 लोक असे आहेत, वर्धा आणि नागपूरचे लोक आहेत, की रेल्वेने त्या ठिकाणी गेले होते. अतिशय वाईट परिस्थिती आहे. CRPFच्या कॅम्पमध्ये राहत होते असे 45 लोक आहेत ना, त्यांनी आयुष्यामध्ये कधीही विमानात बसले नव्हते. त्या लोकांना विमानाने आणण्याची व्यवस्था एकनाथ शिंदे साहेबांनी केलेली आहे. नरेश म्हस्केंना जरा अहंकार आलाय सत्तेचा. सामान्य लोक जिथं कुठं जातात ते स्वतःच्या खर्चाने जातात, सरकार तिथं मदत करत नसतं. आणि तुमचं सरकार तर विविध ठिकाणी जाण्यासाठी मदत करणार होतं अशी फक्त घोषणा केली, नंतर तुम्ही ती घोषणा सुद्धा मोडून काढली. आणि अशा पद्धतीने लोक तिथं स्वतःच्या खर्चातून गेलेत. सरकारची ती जबाबदारी आहे की त्या लोकांना परत आणण्याचं. आणि तिथं तुम्ही बोलता की ज्यांना ऐपत सुद्धा नव्हती विमानात जाणे त्यांना आम्ही विमानात आणलं, म्हणजे काय उपकार केले का? तुम्ही शासनामध्ये आहात, तुम्ही कुठेतरी नीट शहाणपणाने बोललं पाहिजे आणि त्यांच्या नेत्याने त्यांना शहाणपण शिकवलं पाहिजे, असं आमचं व्यक्तिगत त्या ठिकाणी मत आहे. त्याच्याचबरोबर तुम्ही जर बघितलं तर तिथं जे साधे गरीब घोडेवाले होते, टॅक्सीवाले होते, या लोकांनी पैसे नाही घेतले या लोकांकडनं. जिथं ते पर्यटक आले होते त्यांच्या घरामध्ये त्यांना राहण्याची संधी दिली. आणि हे पर्यटक जेव्हा विमानतळावर गेले परत येण्यासाठी 38 हजार रुपये विमान कंपनीने त्यांच्याकडे तिथे घेतलेले आहेत. सरकारने जर निर्णय काढला असता की सगळं प्रवास तिथं मोफत आहे, विमान प्रवास मोफत आहे, नाही तर आर्मीची आम्ही विमानं त्या ठिकाणी देऊ, तर आम्ही त्याचं स्वागत केलं असतं. सरकार त्या बाबतीत कुठेतरी कमी पडलं. आणि तुम्ही सरकारचे जे घटक म्हणून लोकांची गरिबाची ऐपत काढत असाल, म्हणजे हा खूप जास्त मोठा अहंकार झाला असं आपल्याला म्हणावं लागेल. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.